फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071 वर. कारण आपण अजून धर्माच्या देवाच्या नावाखाली अजून आपण दटपूट गेलेलो आहोत. आपण शिक्षणाकडे लक्ष देत नाही. न गोळी झाडता न रक्तपात होता या देशामध्ये सत्ता बदलल्या जातात. रिझर्व्ह बँकेमध्ये आपली मुलं जात आहेत, एमपीएससी मध्ये पास होत आहेत, अनेक चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळत आहेत. हे सगळं जर आरक्षण बाबासाहेबांनी दिलं नसतं ते घडलं नसतं. कंपाऊंड झाल्याशिवाय तुम्हाला आत गार्डन बिल्डन झाडं बिडं लावता येणार नाहीत. ते तात्काळ मी गार्डन तुम्हाला कंपाऊंड करून देईन. तुम्हाला 33% आरक्षणाचा फायदा आहे नोकऱ्यामध्ये. न गोळी झाडता न रक्तपात होता या देशामध्ये सत्ता बदलल्या जातात. ही संपूर्ण देण ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. अशी एक सर्वोत्तम घटना लिहिणारा आणि आपल्या समाजासाठी ज्याचा उल्लेख उत्तम कांबळेने केला हे खरं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस बघत होतो की या अस्पृश्य लोकांना बाहेर कशा ठेवल्या जात होत्या. चहा त्याने बाहेर नेऊन वतायचा आणि इतकी म्हणजे आपल्याबद्दलची शिवाशिव असेल, अस्पृश्यता पाळायचं काम असेल, म्हणजे माणूस असून जगण्याचा अधिकार आम्हाला नव्हता. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवला या आपल्या संपूर्ण घटनेमध्ये देण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण अस्पृश्यता घालवली. आपल्या समाजाला शिक्षित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 100% नसेल उत्तमराव. आज काही मुलांनी अतिशय चांगलं यश मिळवलेलं आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये आपली मुलं जात आहेत, एमपीएससी मध्ये पास होत आहेत, अनेक चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळत आहेत. हे सगळं जर आरक्षण बाबासाहेबांनी दिलं नसतं ते घडलं नसतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार हे फार मोठे या देशावर आहेत. त्याचा उल्लेख त्यांनी केला. शीतलताई फराटे काय मी आमदार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज नसते झालोच नसतो. ते दोघं झाले. त्यांनी या सगळ्या घटना दिल्या. त्यांनी आपल्याला समाज प्रबोधनाचं काम केलं. म्हणून माझ्यासारखा एक अल्पसंख्याकाचा समाजाचा एक तरुण आमदार होऊ शकला, मंत्री होऊ शकला. म्हणून या सगळ्या विभूतींचे इतके उपकार आहेत. महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील आणि अनेकांनी हे समाज सुधारकाचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाटबंधारे मंत्री होते त्यावेळी भाकरा नांगर धरण झालेला आहे त्यांच्या कल्पनेतून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऊर्जा मंत्री होते त्यावेळी फिडरची कल्पना निघाली. बाबासाहेब आंबेडकर याचा उल्लेख चित्रताईंनी केला. ते कामगार मंत्री होते. अशी अनेक मंत्रिपदं भूषवली. त्यामध्ये अनेक चांगले निर्णय घेतले की ज्याचा आजही सगळ्या समाजाला त्याचा फायदा होतोय. या जयंतीच्या निमित्ताने विनोद कांबळेने माझ्याकडे काही मागण्या केलेल्या आहेत. मी त्यांना नक्की वचन देतो. थोडं लाडक्या बहिणीमुळं आमच्याकडं जरा निधीची कमतरता आहे खरं आहे. परंतु आपण ज्या मागण्या केल्या आहेत त्यामध्ये पहिलं काम आपल्याला कंपाऊंड करून मी देईन. कारण कंपाऊंड झाल्याशिवाय तुम्हाला आत गार्डन बिल्डन झाडं बिडं लावता येणार नाहीत. ते तात्काळ मी गार्डन तुम्हाला कंपाऊंड करून देईन. त्यानंतर एक बुद्ध विहार चांगल्या पद्धतीनं त्याचा आपण नियोजनचा आराखडा करा. मी लवकर करेन असं नाही, परंतु या वर्ष 2 वर्षामध्ये चांगलं बुद्ध विहार करेन. आणि दुसरा मधला जर आपल्याला करता येत असेल त्याच्यावर तर त्यावर एक लायब्ररी करू. आणि काही मुलं आपली जर शिक्षित असतील तर त्यांना अभ्यासिका म्हणून सुद्धा वापर करता येईल. या 2-3 गोष्टी करून देण्याचं वचन मी या निमित्ताने देतो. ज्यांची रमाईची घरं अजून मंजूर झाली नसतील, ज्यांची प्रधानमंत्री घरकुल आवासमध्ये घरं राहिली असतील त्यांनी तात्काळ नावं माझ्याकडे द्यावीत आणि मला वाटतं सरपंचाकडे द्यावे. सरपंच मला देतील. आपल्या प्रत्येकाचं घर हे चांगलं झालं पाहिजे. घर झाल्याशिवाय मुलं आपली चांगली सुधारणार नाहीत आणि मुलं शिकणार नाहीत. यासाठी चांगलं हक्काचं स्वतःचं छत व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. मला वाटतं उत्तमराव कांबळेने घणाघात सगळ्यात टाकलेला आहे. आता मला जास्त बोलायची तरी काय ठेवलेलंच नाही. त्यांना मी मनपूर्वक अशासाठी आभार मानतो की आजच्या याच्यामध्ये आपल्यासारख्याची आपल्या समाजाला प्रबोधन करण्याची फार मोठी आवश्यकता आहे. कारण आपण अजून धर्माच्या देवाच्या नावाखाली अजून आपण दटपूट गेलेलो आहोत. आपण शिक्षणाकडे लक्ष देत नाही आणि म्हणून आपल्या मुलाला शिक्षण देणं. तुम्हाला 33% आरक्षणाचा फायदा आहे नोकऱ्यामध्ये. आपला मूल हे सरकारी नोकरीत कसं जाईल, चांगला व्यवसाय कसा करेल आणि आपला संसार कसा सुखी होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपण आज सर्वांनी संकल्प करूया, एवढीच अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि विनोद कांबळे आणि त्यांचे विद्यार्थी आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो की या विश्वोत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली, त्यामुळे मनपूर्वक मी आपले आभार मानतो. आता 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. मला वाटतं इथं मातंग समाज लोक कोणी नाहीत. बाळासाहेब तुम्ही पुढाकार घ्या. अण्णाभाऊ साठेंच्या सुद्धा जयंतीला मी सावडे निश्चित येईल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन. दख्खन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे. आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दख्खन फार्मच्या मदतीने. दख्खन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग. आज संपर्क करा दख्खन फार्म कोल्हापूर 97 66 24 90 71 वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी. तेव्हा अधिक माहितीसाठी दख्खन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा.